आता नळावर सगळे बायका एकत्र यायचे, त्यावेळी नळावर भांडणं व्हायचे. त्यावेळी समजा दोन बायकांची जर भांडणं चालली असली, नवरे पण येतात तिथं, पण ते जास्त हात मध्ये जायला बघत नाहीत, बाजूला राहून आवरायला बघत असतात. मग त्यातली जर एखादी बाई जास्तच बोलायला लागली तर दुसरी बाई तिला काय सांगते, तिच्या नवऱ्याला सांगते, ए बाबा आवर तुझ्या बायकोला. हे असं जसं सांगते तसं आपण पण या मायाच्या नवऱ्याला सांगायचं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे माधव. मा म्हणजे माया, धव म्हणजे पती. तो त्या मायेचा पती आहे. तिला सांग, सांभाळी सांभाळी आपुले ही माया, आम्हाशी का भयभीत केले, रूप नाही त्याशी ठेवेले नाव, लटिकाची भ्रम वाढवेला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्या मायेच्या पतीलाच तिची तक्रार सांगावी आणि सांगावं, सांभाळी सांभाळी ही आपली माया, असं तिलाच तक्रारी सांगावी. भगवंत म्हणतात, ही माझी माया आहे. मग या मायेतून काय करावं तरुण जाण्यासाठी? भगवंत म्हणतात, एकची लीला तरले,